हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मी सोनम, तुमचं सोनम्स रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भरलेली शिमला मिरची। त्याच्यासाठी मी घेतले आहेत छोटी छोटी साईजने, म्हणजे एकदम अशी छोटे छोटे जे शिमला मिरची मार्केटमध्ये मिळतात त्या शिमला मिरची मी घेतलेल्या आहे। सर्वात प्रथम मी शिमला मिरची धुवून घेतली आहे आणि शिमला मिरचीचं जे देठ असतं त्याच्या खालच्या साईडने मी 4 भाग केले आहे आणि 4 भाग करून झाल्यानंतर मी जे आतमध्ये बी असतं ते बी पूर्ण काढून घेतलेलं आहे। बी ठेवलं तर तोंडामध्ये कचकच लागल्यासारखं होतं, म्हणून बी काढून घ्यायचं आहे, कारण आपल्याला शिमला मिरची पण भरायची आहे। म्हणून अशा पद्धतीने मी सगळ्या शिमला मिरची कट करून घेतल्या आहेत आणि बी काढून घेतलं आहे। आता एक प्लेट घेणार आहे आणि प्लेटमध्ये शेंगदाण्याचा कूट घेणार आहे आणि तव्यावर 2 चमचे असं मी बेसन पीठ भाजून घेणार आहे। बेसन पीठ आपल्याला अगदी असं लालसर करायचं आहे, पूर्ण लालसर नाही, थोडंसं लाल होईल खालच्या भागाने असं आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। बेसन पीठ भाजून झालं की आपल्याला ते बेसन पीठ शेंगदाण्याच्या कुटामध्ये घालायचं आहे आणि कुटामध्ये घालून झाल्यानंतर शेंगदाण्याचा कूट आणि बेसन पीठ आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। हे छान एकजीव झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडीशी हळद, थोडंसं तिखट, अर्धा चमचा असं मी तिखट घातलं आहे, लसूण अद्रकची पेस्ट आणि काळं तिखट घातलं आहे थोडंसं, आणि कस्तुरी मेथी बारीक करून घातली आहे आणि चवीपुरतं मीठ घालून आता मी हे मिश्रण एकजीव करून घेणार आहे। छान असं हे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने एकत्र करून घ्यायचं आहे। आता आपलं हे पीठ खूपच कोरडं झालं आहे, म्हणून याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, कारण शिमला मिरची शिजण्यासाठी पाणी लागतं। जर पाणी नाही घातलं तर कच्ची राहते, म्हणून मी मसालासुद्धा ओला केला आहे। अशा पद्धतीने तुम्हीही मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। हा जो मसाला आहे तयार झालेला, तो मसाला मी आता शिमला मिरची जी कट केली आहे त्याच्यामध्ये घालणार आहे। छान अशा पद्धतीने सगळ्या शिमला मिरची भरून घ्यायच्या आहेत आणि भरून झाल्यानंतर शिमला मिरची जी आहे 4 भाग केलेली कट, ते आपल्याला छान दाबून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला आपला बाहेर येणार नाही आहे। अशा पद्धतीने मी सगळ्या शिमला मिरची भरून घेतलेल्या आहेत। तुम्ही अशा पद्धतीने भरून घ्या आणि आता कढईमध्ये मी तेल टाकलं आहे। तेल चांगलं गरम झालं की मी अगदी थोडंसं हळद आणि अगदी थोडंसं तिखट घालणार आहे, कारण शिमला मिरचीचं जे वरचं कवर असं ते छान लागावं म्हणून। आता मी सगळ्या शिमला मिरची त्याच्यामध्ये घालणार आहे। अशा पद्धतीने मी सगळ्या शिमला मिरची टाकल्या आहेत आणि वरतून अगदी थोडंसं असं चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि शिजण्यासाठी पाणी घातलं आहे आणि पुन्हा आता झाकण ठेवून मी एक 10 मिनिट तसंच ठेवणार आहे। 10 मिनिटानंतर मी चेक केलं तर शिमला मिरची आपली छान अशी झाली होती आणि तेल पण छान सुटलं होतं। अशा प्रकारे तुम्ही पण शिमला मिरची करू शकता। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।